नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, मॅक्स नावळ आणि 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. काही दिवसापूर्वी थोर समाजसुधारक बाबा आढाव यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने आज कामशेत या ठिकाणी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक लोक एकत्रित आले. त्यांचे व्यापारी असोसिएशन आणि कष्टकरी कामगार संघटना तसेच हमाल पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाबा या परिसरात यायचे ते धरण कसं चढवायचं जास्त यायचे. हमाल पंचायत होतीच आहेच. तर त्याची आंदोलन इकडे पाहुणाची इथे झाली त्या अभियंत्यांच्या कार्यालयासमोर. त्या धरण्यालाही मी त्यांच्याबरोबर असायचो. तर त्याच्यामुळे आपण सगळेजण एकमेकांना ओळखीचे आहोत. तुम्ही सगळ्यांना बाबांची आठवण काढताय. माझ्या मनात जरा वेळाच विचार येऊन गेला. कदाचित तुम्हाला ऐकायला चांगला नाही वाटत. मला असं वाटतं की बाबा आत्ता गेले तरी 96 पर्यंत ते जगले. लवकर गेले असल्यामुळे आपण म्हणू शकतो. जवळजवळ पूर्ण आयुष्य 100 वर्षांचं आयुष्य आहे. पूर्ण आयुष्य समजलं जातं माणसाचं. ते त्यांना मिळालं होतं बाबा असं जास्त नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आता ते गेले ते बरं झालं. का असं मी म्हणतो. मला तुम्हाला मागच्या वर्षीच्या 7 वर्षापूर्वीच्या त्यांच्या आंदोलनाकडे न्यायचं. तुम्हाला आठवण करून घ्यायची. मागच्या वर्षी 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 3 दिवस त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये उपोषण केले. तुमच्या मी काय केलं त्यांना भेटून गेले असते. मी पण त्या उपोषणात सहभागी झालो होतो आणि त्या मेंढ्या बसले. आम्ही तिघही उपोषणात होतो. बाबा स्वतः उपोषणात बसल्यावर आता त्यांच्याशी चर्चेची जास्त झाली. पण त्या उपोषणाचं कारण काय होतं याची काही आठवण आपल्याला आहे का? ते उपोषण काही कुठल्या मागण्यासाठी नव्हतं. विशिष्ट मागणी आणि ती पूर्ण राज्य उपोषण सोडतं. ते आत्मक्लेश उपोषण. बाबांनी उपोषण यासाठी केलेलं होतं की त्यावेळी राज्य सरकार निवडून आलं. त्या राज्य सरकारने सरकारी तिजोरीचा उपयोग करून लोकांना भ्रष्ट केले. विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांना सरकारी तिजोरीतून लाडकी बहीण योजनेचं पैसे सुरू केले निवडणुकीच्या तोंडावर. आणि काय इलेक्शन कमिशनचे काही विचार नाही, काय नाही. आणि महिलांची भरभरून मतदान मिळाली. बाकीची काय ईव्हीएम वगैरे आम्ही त्याच्याबद्दल बोलतो नाही. काय तो काय जो घोटाळा असेल तो भाग वेगळा, त्याबद्दल मला बोलायचं नाही. पण ज्या पद्धतीने मतदान झालं त्या महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आणि हे जे नवीन राज्य सरकार निवडून आलं त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय निषेधाची भावना होती. लोकशाहीमध्ये असंच होऊ शकतं. लोकांना विकत घेऊन तुम्ही मतदान करायला लावताय आणि पुन्हा मग वरती राज्यावरून तुम्ही तुमचा जो अजेंडा आहे तो करून येता. तुमचा अजेंडा काय? काल मी इथे मंदिरमध्ये एका कार्यालयात बसलो होतो. खालून मोर्चा चालला होता. हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण हिंदू आहे. आपण हिंदूंच्या विरोधी आहोत ना. आपण एकीकडे भारतीय राज्यघटनेबद्दल भरभरून बोलतोय. सरकारने बोलतोय. सरकारची आता 26 नोव्हेंबरला जोरात भारतीय राज्यघटनेचे कार्यक्रम झाले. दुसऱ्या बाजूला काय भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता मूल्य आहे. मग जर हिंदू राष्ट्र झालं पाहिजे असा मोर्चा इथे निघू कसा शकतो? शासकीय तो काढू कसा देतात? या सगळ्यांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय वैषम्य होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते होते. गोवा मुक्ती आंदोलनात ते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते होते. आणि आताच्या सरकारने असं मानू नये की त्यांच्या विरुद्ध इंदिरा गांधीच्या आणीबाणीविरुद्ध ते 1.5 वर्ष तुरुंगात होते. म्हणजे त्यांना त्यांच्या बाजूने उभं राहायचं, त्यांना विरोध करायचा अशी त्यांची भूमिका नव्हती. त्यांची किंवा आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे त्यांची होतीच की आम्ही भारतीय संविधानाची जी मूल्य सांगितली त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. आता गोमकांची प्रसंग सांगितला त्याची घोषणा तुम्हाला सांगितली पाहिजे. त्याच्या बाई होत्या का?
त्यांनी ते ताट यशवंतराव चव्हाण समोरचं उचलून असं उधळलं. ते उधळलं त्यांनी घोषणा द्यायची, नाही हे होऊ देणार नाही, तुमचं घर उठवायचं आणि आमचं नागवायचं हे चालणार, अशी त्याची घोषणा. हीच भूमिका होती बाबांची की धरण आणि प्रकल्प तुम्ही करत असताना मुळात धरण आणि प्रकल्पाला विकासाला आमचा विरोध नाही. ज्या काही चळवळीतल्या काही लोकांचा होता आहे तिकडं आम्ही जात नाही. त्यांचं आणि धरण आणि प्रकल्पाचं शेतकरी परिषदेचं मत असं होतं, मध्यम आणि लहान आकाराची धरणं ही आवश्यक आहे विकासाला, परंतु त्या धरणात तो नागवला जाणार आहे. नुसतं जमीन त्याची तो नाही, त्याची जमीन नाहीये, परंतु तो गावात आहे आणि गाव उठल्यामुळं तिथली शेती उठल्यामुळं त्याचा रोजगार जाणार, त्याचं सगळंच जाणार आहे, त्यांचं अधिक पुनर्वसन करा. आणि म्हणून त्यांनी धरण प्रकल्प शेतकरी परिषदेची घोषणा दिली की आज सरकारने स्वतःची घोषणा स्वीकारली आहे की आधी पुनर्वसन मग धरण आणि प्रकल्प. ही घोषणा ही चळवळीची घोषणा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. माझ्याविषयी काही जण इथे बसलेले त्यांनी बाबांकडून जास्त काम केले या विषयात. तर ती घोषणा का दिली? बाबांची भूमिका ही होती. भूमिका लक्षात घ्या. बाबांना असं नुसतं बाबा बाबा केलं आठवण लावायचं, ते गमतीने म्हणायचे. म्हणजे आता इथे बाबा आहे असं आणि राजाराम साबळे नाहीये आणि आम्ही बोलतोय आणि राजाराम साबळेची आठवण निघाली, तेवढ्यात ते आले. ते म्हणायचे, राजाराम तुला आम्ही श्रद्धांजली वाहतो, म्हणजे आठवण काढतो, असं झालं. ते शब्द वापरायचे की श्रद्धांजली वाहतो. ते म्हणायचे की मला श्रद्धांजली वाहत असू नका, अन्याय विरुद्ध तुम्ही उभे राहा. मुळात अन्याय काय आहे हे तुम्हाला कळू दे. अन्याय हा न्याय म्हणून आपण स्वीकारायला लागलेलो आहे. अशा काळामध्ये ते जे जगले असते त्यांना आणखी दुःख झालं. तो आता काळ सोकावतोय, तो काळ आता सोकावतोय. म्हणजे ज्या धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेची घोषणा दिली त्या घोषणेनंतर त्याचे नेते किती जबरदस्त कार्यकर्ते संपूर्ण राज्यातले होते. नाना नायकवडे असतील, दत्ता देशमुख असतील, ज्यांचं नाव या नवी मुंबईच्या विमानतळाला द्यायचं किंवा दिले असेल, औपचारिक जाहीर केले पण जाहीर केले पण औपचारिक घोषणा केली नाही. दिवा पाटील ही सगळी धरण प्रकल्प शेतकरी परिषदेची नेते. पण जी भूमिका काय होती की जी नवीन संपत्ती निर्माण होतीये त्याच्यामध्ये काही व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसले. मला खूप आनंद आला सगळी संयोजकांची नावं जाणून घेऊन. ते व्यापारी नव्हते असते, बरोबर सांगतात. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा द्या आम्हाला द्या. फुल्याने त्या स्त्री शूद्रातिशूद्र असं जे शोषित समाजाचं वर्णन केलेलं आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. नवीन जी संपत्ती निर्माण होईल त्याच्यात त्याला वाटा मिळाला पाहिजे, त्याचा वाटा काय. म्हणून ते म्हणायचे की जे असंघटित कष्टकरी आहेत, हमाल पंचायतचं काम राजाराम इथे चालवतात, आम्ही पुण्यामध्ये आणि राज्यात पण चालवतो. तो हमाल असेल, रिक्षावाला असेल, कागदपत्र वेचत असेल, पथारीवाला असेल, मोलकरीण असेल, शेतमजूर असेल, एकूण कष्टकऱ्यांमध्ये घाम जाणाऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण 95%, 100% 95% ते. आणि ते दुसरे संख्येने जास्त असं नाही. या देशाला या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात त्याला रॉ डोमेस्टिक प्रॉडक्ट असा म्हणतो GDP, त्याच्यामध्ये त्यांचा वाटा 60%, 60%. 60% देशाचं उत्पन्न असंघटित कष्टकऱ्याच्या गावातून निर्माण होतं. मग त्या कष्टकऱ्याला जो उद्या अपघात झाला त्याला विमा आहे का? आजचं उत्तर नाही. तो कष्टकरी अपघाती, माझे वडील असंघटित कष्टकरी होते, मी 5 असताना गेले, आमचं घर कुठं पडलं. पण जर त्याला सामाजिक सुरक्षा म्हणजे भारत पाकिस्तान नाही, आपल्या डोक्यात तेच आहे. सामाजिक सुरक्षा म्हणजे संकट काळामध्ये मदतीचा हात देण्याची व्यवस्था. म्हातारपणे संकट आहे कष्टकऱ्यांसाठी, त्यात काम नाही करू शकत, तर म्हातारपणासाठी पेन्शन किंवा म्हातारपणाच्या नंतर म्हातारपणाच्या सोबत प्रॉव्हिडंट फंड, नंतर आता मी सांगितल्याप्रमाणे अपघातात विमा, दुखलं खुपलं तर दवाखाना, आणि दुखल्या खुपल्याच्या काळामध्ये जर मी काम नाही करू शकतो तर त्या कामाच्या माझी रोजीरोटी आहे
जे मला पैसे मिळतात ते काही प्रमाणात तरी मी आजारी असतो त्या काळात मला पैसे मिळतात. असं जे सगळं वेगवेगळ्या योजना आहेत त्याचं नवीन भाषेत पॅकेज केला आपण गठुडं आपल्या मराठी भाषेत म्हणजे सामाजिक सुरक्षा. ती सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे म्हणून ते नाही. म्हणून ते तुम्ही सायकलवर दिलेलं आहे. सायकलवर आणि 70च्या आसपास त्यांचं वय असेल त्यावेळेस, म्हणजे तरुण वगैरे नव्हते त्यावेळेस. म्हणजे आता त्यांच्याबरोबर पन्नालाजींचं पण निधन झालं आता बरोबर ते 5-6 दिवसापूर्वी बाबालाच्या. आणि एक सोशल मीडियामध्ये एक फोटो सतत येतोय. त्या फोटो तुम्ही पाहिला की तुमच्या दोघं जे पन्नालाल बाबा पुढे सायकल चालवत चालले माझं थोडे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये पन्नालालजी आणि बाबा या दोघांच्या कार्यपद्धती तुम्हाला फोटो पण कळतं. बाबा जे असं थोडं वागतात ते जोरात पाय चालतात आणि थोडे पन्नालालजी असे ताट शांतपणे पाय चालू त्यांची व्यक्तिमत्व त्याला अगदी दिसतात. त्यांच्याही स्मृतीत आम्ही आठवण. पण ही माणसाची ही माणसं अशी का झाली? बाबा आढावांसारखा माणूस हा स्वतःच चांगली चाललेली डॉक्टर सोडली ते. म्हणजे ते गमतीने मी हे सांगतोय त्याच्यामधले गंमत लक्षात घ्या. त्याच्या वाक्य त्याच्या अर्थाशी आम्ही सहमत नाही. बाबांची प्रॅक्टिस इतकी चांगली होती की तिथं कुणाला काही दुखलं कुठलं तर हडपसरला बाबांच्याकडे घेऊन जायचे आणि म्हणायचे की याचा हातगुण चांगला आहे याच्याकडे गेलं तर बाईला पोरगच होत. अशी त्यांच्यावरची प्रतिमा होती. पोरगा आणि पोरगी आपण वेगळं मानायचं नाही दोघे सारखेच आहे पण समज झालं ना मुलगा वंश किंवा वगैरे वगैरे. तर इतकी चांगली प्रॅक्टिस आणि सोडली त्यांनी एस.एम. मारनाथकडे गेले आणि म्हणजे मला पूर्ण वेळ कार्य करायचं. आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दवाखान्यामध्ये हमाली यायचे. गोरख मिंडे हे नंतर काही काळानंतर त्यांच्यावर जोडले गेले 35-40 वर्ष ते हमाल पंचायत काम करत असत चिटणीस हमाल पंचायत. पण ते सगळे किस्से सांगतात त्यांनी बरोबर सांगितलं की ओट्यावर तिथं हमाल झोपायचा तिथंच आंघोळ करायचा तिथल्या नळ कोंडाळ्यात सॉरी तिथंच सगळं आवडायचं. आणि मग लक्षात आलं की हे जे हमाल आहेत ते जेवतात खानावळी जेवण. आता तो खानावळी जेवणाला तयार कर माणूस आणि तिथं वाडेकर बसले ते वकील आहेत. म्हणजे तुला जरी त्यांचं काम काही कष्टाचं नाहीये त्या अर्थात शादी करतात ते आणि एखादा हमाल एखाद्या खानावळीत जात असेल तर दोघांकडनं काही वेगळे पैसे घेता येत नाही ना. वकिलाकडनं समजा 4,000 रुपये घेतले तर हमालाकडनं काही 5,000 घेता येत नाही. दोघांकडे 4,000. पण हमाल कष्ट करायचा घाम काढायचा तर त्याला जेवायला जास्त लागतं. आणि मग ती खानावळी बाई कंटाळायची आणि म्हणायची एक वेळ माझं मंदळ मोडत पण या मेल्याची भूक मोडायची. म्हणून आम्हाला खानावळी घ्यायचं. बाबाने लगेच पर्याय काढला कष्टाची भाकर. आज पुण्यामध्ये त्याची 10 सेंटरमध्ये एका ठिकाणी किचन रोज 10,000 लोक ना नफा ना तोटा करतो इथं आपल्या पोटाची भूक भागवतात. आता हमाल खूप कमी राहील कारण त्यांना इथं घरं मिळून गेली. त्यांनी राज्य सरकारकडे जमीन मागितली आणि बँकांकडे कर्ज करून हमाल लगेच उभं केलं. असे अनेक उपक्रम त्यांनी केले. त्यामुळे प्रश्न फक्त जो प्रश्न समोर दिसतोय त्याला भिडायच्या बरोबर त्याची व्यवस्था कशी लावता येईल. म्हणजे एक हमाल आला त्यांना जर खानावळीत माणूस कोणी घेत नसेल पाहिजे तर त्याची कुठेतरी व्यवस्था ओळखीच्या ठिकाणी लावली. पण अशा अनेककडे त्याची कशी व्यवस्था करता येईल त्यासाठी यांनी उपक्रम राहतो. मग ते हमाल भवन असेल मग ते हमाल नगर असेल मग ते कष्टाची भाकर असेल मग त्यांच्या मुलांसाठी शाळा कटकरी विद्यालय असेल. एक किस्सा अगदी थोडक्यात सांगतो. किती वेळ बोलायचं तर एक किस्सा अगदी थोडक्यात सांगतो की हमाल नगर बांधायला घेतलं. जमीन सरकार दिली होती. पैसे द्यायला बँक ऑफ महाराष्ट्र तयार नव्हते. अकाउंटच काढायला तयार नाही. बाबांनी मोर्चा काढला बँक ऑफ कशासाठी दाखवलं ही बँक आहे आमच्या कष्टकऱ्यांची खातं उघडत नाही. पण ते थांबले नाही. पण देना बँकेकडे गेले. देना बँकेचे कर्ज घेतलं आणि स्वतःच्या पैशाच्या हवालामध्ये घर उभं स्वावलंबन आहे मूल्य जे आहे
ते त्यांनी तिथं प्रत्यक्षात आणलं, रुजवलं. लोकांना ते जगताय, ते स्वावलंबन. नुसतं हे शब्द जे असतात, स्वावलंबन, मूल्यांवरचा विश्वास, आयुष्य समर्पित करणं, हे कोणीतरी जगून दाखवलं तर त्या शब्दांचा अर्थ निर्माण. ते शब्द फक्त पुस्तकात राहतात. बाबासाहेब पन्हाळकर यांनी हे जगून दाखवलं की अशा प्रकारे मूल्य आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण जगू शकतो. म्हणून बाबांची गेल्यानंतर तुमची 4 दिवस अजूनही सतत चर्चा माध्यमांमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्याविषयी सभा होतात. तुम्ही लोणावळ्यामध्ये काही दिवसांपूर्वी घेतली, आज इथे घेताय, म्हणजे पिंपरी चिंचवडलाय. हे का घडतं? तर मला मी सुरुवातीला जे म्हणालो त्याच्या अगदी वेगळं आणि उलट सुद्धा मला वाटतंय की ही जी सगळी मूल्य बाबांनी जगली, ती जगून दाखवली आणि ती आता समोर आहे. त्याला दाद मिळाली समाजात. त्यांच्या शेवटच्या निरोप देण्याच्या वेळेस हजारो लोक आले होते रस्त्यावर. म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये सत्याविषयी, अजूनही लोकांच्या मनात समतेविषयी, अजूनही लोकांच्या मनात स्वातंत्र्याविषयी, अजूनही लोकांच्या मनात लोकशाहीविषयी काहीतरी भावना आहे. म्हणून ही मूल्य जगलेला आणि ती सर्वांनी अंगीकारावी म्हणून आग्रह करणारा, त्यासाठी सत्याग्रह करणारा, त्यासाठी 52 वेळा तुरुंगात जाणारा माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यातला शेवटचा निरोप द्यायला, निरोप दिल्यानंतर त्याची आठवण काढायला आपण सगळे वळवतो. हे त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की नुसतं असं म्हणून उपयोग नाहीये. काय घडतंय त्या एका मंत्र्याच्यावर अटक वॉरंट निघालं आणि तो मंत्री आज काय बातम्याचा तुलसुलट म्हणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी जसा निर्णय घेतला की त्या मंत्र्याला सगळी खाती आणि पवारांकडे दिली. आता त्याला मंत्री कशाला ठेवलाय? दुसरा साधा माणूस असता तर त्याला आज गेला असतो. त्याला मंत्री म्हणून ठेवलाय. काय मंत्री म्हणून सांगताय? त्याला संताप यायचा. बाबा असं त्यांच्यावर नक्की बोलले. मला असं वाटतं की आपण बोलतोय का, बोलत सुद्धा आपलं असं वाटतंय का? मोहम्मद पैगंबरांचा एक दृष्टांत आहे. मोहम्मद पैगंबर असं सांगायचे की तुम्हाला एखादी चुकीची गोष्ट समोर घडत असेल तर त्या गोष्टीला प्रत्यक्ष जाऊन विरोध करा. प्रत्यक्ष फिजिकली. ते तुमच्यासाठी शक्य नाही ना. त्याच्या विरुद्ध बोला, हे चाललेलं चुकीचं आहे, ते तुम्हाला शक्य नसेल, किमान मनातल्या मनात तरी त्याच्याविषयी निषेध तुम्ही मनात बाळगा. आपण हे करणार आहोत का? नाही करतोय का? नाही तर मग काय सगळं छान आहे, जे काय चाललंय ते ठेवले आणि ते त्याच्याची राहावे हे आपण करतोच आहे. तसं असेल तर बाबांना श्रद्धांजली तुम्ही वाहू नका. म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी, मी पण काय त्याला या चाललेल्या गोष्टीबद्दल आपला राग आला पाहिजे. तिथं उपमुख्यमंत्र्याचा मुलगा तिकडे जागा घेतो आणि ते उघड झालं की 1000 कोटी जागा काही म्हणजे जवळजवळ फुकटच मिळाली. आणि मग ते प्रकरण बाहेर आल्यानंतर ते म्हणजे ठीक आहे, व्यवहार रद्द केला, आता विषय संपणार आहे काय? म्हणजे मुद्देमाल द्यायचा आणि गुन्हेगार मुक्त. म्हणजे आता हे नवीन सुरू होईल सगळं. पुढे पुढे तुमच्या कोणतरी घरात आपल्या टाका लागेल, आपण चुकून सापडणार पोलिसांना तर तो म्हणे ठीक आहे, यांच्या घरात टाका टाकला होता, त्यांचा माल परत घ्या, मला मोकळं सोडा. उपमुख्यमंत्री मुलाच होते ना, मी का मला काय चाललंय? त्यामुळं मला असं वाटतं या सगळ्याच्या बद्दल आपल्याला संताप आला, आपला राग आला, हे चाललंय चुकीचं असं वाटलं तर बाबांच्या विषयी बोलण्याचा आणि बाबांच्या विषयी ऐकण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. आतापर्यंत असा अधिकार ज्यांना आहे असं मला वाटते ते समोर लोक बसलेले आहेत. कारण तेच लोक त्यांच्याबरोबर मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे अमिताभ बच्चन सुपरस्टार असला तरी सुद्धा त्याच्या घरासमोर आंदोलन करायला बसला होता. इथल्या मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे पवनाच्या त्या अभियानाच्या ऑफिसवर बसला होता. त्यामुळे ही जी आपली चळवळीची परंपरा आहे ती आपण पुढे नेऊया, हीच त्यांना तरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतंय. मला शेवटी एवढंच सांगायचं की बाबांच्या जे दिलेल्या वाटेने आपल्याला चालायचं असेल तर पुन्हा उल्लेख करतो. बाबांनी आजच्या काळामध्ये जे काही बाबा अत्यंत उपक्रमशील होते, त्यांना नवीन नवीन कल्पना सुचवायच्या.
कष्टाची बाब बघा ना, दोनच शब्द आहेत. कष्टाची बाब हमाल पंचायत नावच दिली. हमाल पंचायत, पंचायत लोकशाही आहे. आपल्याकडे पंचायती आहेत ना. हमाल पंचायत, कष्टाची बाब, एक मत समान पद, आधी कुटुंब मग कर, हे त्यांच्या गोष्टी आहे. त्यामुळं त्यांना ज्या प्रकारचा समाज हवा, म्हणजे मी पुन्हा उल्लेख करतो की इथे जी व्यापारी असोसिएशन आहे ते आपण सगळे माणसंच आहोत. ते गांधीवादी पण होते, जसे ते फुले शाहू आंबेडकर या मायादेवीचे गांधीवादी पण होते. महात्मा गांधी स्वतःला बनिया म्हणायचे, मी पक्का बनिया आहे. परंतु महात्मा गांधींचा माणसांमध्ये परिवर्तन होतं याच्यावर विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध ते लढले. कधीही त्यांनी हिंसाचाराचा आश्रय घेतला नाही. चौरी चौरा येथे ज्या पोलीस चौकी झाली तेव्हा त्यांनी भरात आलेला अर्थ की कदाचित स्वातंत्र्य मिळाला असतं ते मागे गेले. एवढी ते त्यांच्या जी मूल्य होते, जे विचार होते, अहिंसेचे विचार, त्याच्यावर ते पक्के होते. मला असं वाटतं की बाबांनी पण व्यापाऱ्यांच्या बरोबर वागताना हा विचार ठेवला की मी मांडलं केलं, मी उपोषण केलं, धरणं केलं, मी म्हणजे आम्हाला पंचायती त्याच्याबद्दलचं म्हणणं व्यापाऱ्यांपर्यंत जाईल आणि ते त्यात बदलतील. मला असं वाटतं की का जे स्त्री कामगार कल्याण योजनेच्या त्याला नाव द्यावं असं मी सुचवलं त्यांना, त्यांनी लगेच मान्य केलं. हा त्याचाच एक अनुभव आहे. आणि ती दोन्ही योजना आहे ती हमाल पंचायत आणि मर्चंट चेंबर आम्ही दोघं मिळून चालू अनेक वर्षापासून. तर त्या योजनेचं नाव दिलं गेलं. त्यामुळे परिवर्तनाचा विश्वास होता. मुळात माणूस वाईट नसतो, व्यापारी काही वाईट नाहीच आहे. त्यामुळं ते घडलं. म्हणून 50 वर्ष पुन्हा पंचायत चेंबर बरोबर हमाल पंचायतीचे करार होऊ शकतो या भूमिकेमुळे. त्यामुळं या सगळ्याच्या मध्ये ते कुठल्याही अशा याचे वैरी नव्हते. म्हणून ते म्हणतात ते अगदीच बरोबर आहे की आम्ही इकडे याच्या काही दिवस 2-4 दिवस पंचायत चेंबर आम्ही मिळून संयुक्त सभा केली. जेव्हा अनेक जण ते भेटायला आले, म्हणजे ते राजेश शाह पंचायत चेंबरचे पूर्वी अध्यक्ष होते आणि पुणे पुन्हा विश्वस्त आहे, ते सकाळ संध्याकाळ बाबांना भेटायला लागले. तर हे सगळं जे आहे त्यामुळं माणसाचा प्रवास जो आहे 1000 वर्षापर्यंत जंगलात राहायचा, त्याच्या अंगावर कपडे नव्हते. नंतर तो त्यांनी झाडाचे पाला उन्हाळ्याला सुरुवात केली, कागद बांधायला सुरुवात केली, मग दगडाचे हादर बांधायला सुरुवात केली, शेती करायला सुरुवात केली. हे सगळं करताना त्यांनी माणुसकी जास्तीत जास्त माणूस म्हणून मी कसा पुढे जाईल याचा विचार केला. त्या माणूस कोणाच्या वाटेवरची सुरुवातीला गाणं म्हणतो त्या वाटेवर आता सगळ्यांना जायचं. ते माणूस म्हणून आपण सगळ्यांना जपूया आणि हा देश कसा घडवायचा आहे यासाठीची प्रतिज्ञा जी आपल्या संविधानकारानं दिली होती ते आपण सगळेजण म्हणूया. ही प्रतिज्ञा म्हटल्यानंतर आणि त्यानंतर बाबांना एक सत्याची प्रार्थना अतिशय आवडायची ही आपण दिव्यानंतर माझं भाषण संपेल. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की आपण सगळेजण जागेवर उभे राहा. सावधानाच्या डावा मांडी कशी उजवा समोर असं मला नाही मला माहित होतं. तर भारतीय संविधानामध्ये जे आहे ते त्याच्या प्रस्तावनेमध्ये आलेलं आहे. संविधानानुसार देश घडावा असं आपल्या सगळ्यांचं भारतीय नागरिकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण ही प्रतिज्ञा घेऊन बाबांच्या भारताचे संविधान मी एक शब्द मी एक ओळख भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवृत्त करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 जुलै 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आज 18 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबाराव यांच्या शोकसभेच्या वेळी आम्ही त्याची स्वतःला पुन्हा आठवण करून देत आहोत. जय हिंद. बस सगळे आपण प्रार्थना म्हणूया. बाबा जे प्रत्येक वेळी प्रार्थना म्हणायची सत्याची हो ती प्रार्थना म्हणूया. सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खास सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला धार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजूर, आहे सत्याचा बाजूर, काळी भंडाचा तो नीर, आणि बंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, सत्य आहे त्याचे मूळ, कधी धूर्तांची माराळ, परिवृत्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटा लोहे, खरे सुख नटांमुळे, सत्य ईशावर पाये, देशावर पाये, ज्योती प्रार्थी सर्व लोका, वादी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, जगदंबाळे पूर्णता, सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर. सर्व धर्मांचे माहेर.